बातमी गडचिरोलीतून आहे। गडचिरोलीच्या इतिहासात एक सगळ्यात मोठी बातमी घडतीये। ती बातमी आहे एका मोठ्या माओवाद्याच्या शरणागतीची आणि ही शरणागती होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। भूपती आणि त्याच्याबरोबर 50 मोठे माओवादी हे आज शरणागती पत्करणार आहेत। माओवाद्यांचा दुसरा मोठा नेता आहे भूपती, त्याच्यासह 50 ते 60 माओवादी विभागीय समितीचे सदस्य असलेले मोठे कॅडर आहेत आणि ते आज शरणागती पत्करतायत। या घडामोडीमुळे गडचिरोलीत मोठ्या वेगवान घडामोडी घडतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ही शरणागती पत्करली जाणार आहे। हे माओवाद्यांचा जिल्हा जवळपास माओवाद मुक्त झालेला देशातला पहिला जिल्हा ठरेल आजच्या या शरणागतीनंतर। भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसलेला आहे। माओवाद्यांच्या संघटनेमध्ये 40 दशक माओवादी संघटनेला उंचीवर नेणारा त्यांचा बौद्धिक चेहरा अशी आपल्याला भूपतीची ओळख सांगता येईल। माओवाद्यांच्या संघटनेची स्थानिक पातळीपासून ते अगदी केंद्रीय समितीपर्यंत आखणी करणं, बांधणी करणं, वेळोवेळी बदल त्यात करणं ही भूपतीची मोठी भूमिका राहिलेली आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। महेश, तुझ्यासाठी आजचा दिवस धावपळीचा आहे, मोठी घडामोड घडते गडचिरोलीमध्ये आणि आजच्या शरणागतीनंतर गडचिरोली माओवादाने मुक्त असा जिल्हा होईल असं म्हणता येईल का? आणि मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत त्याच्याविषयी काय सांगशील? सुवर्णा, नक्कीच आजचा दिवस गडचिरोलीच नव्हे तर देशाच्या सुरक्षा यंत्रणांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। रेड कॉरिडॉर मध्ये गेली 40 वर्ष ज्यांनी माओवादी संघटनेचा विस्तार, माओवादी विचारधारा पोहोचवणे, दुर्गम भागातील जनतेला माओवादी संघटनेसोबत जोडणे, अनेक गोष्टी ज्यांनी केल्या, असा माओवाद्यांचा बौद्धिक चेहरा, रेड कॉरिडॉर मधला सगळ्यात मोठा चेहरा मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत आहे। गेली 40 दशक तो माओवादी संघटनेत सक्रिय होता। माओवाद्यांच्या संघटनेत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी त्याची भूमिका पडद्यामागची पहिल्या क्रमांकाची होती। त्यामुळे भूपतीचं आत्मसमर्पण हे माओवादी संघटनेला हादरा देणार आहे। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली पोलिसांना मिळालेलं सगळ्यात मोठं यश म्हणता येईल, कारण जेव्हा शांतता चर्चा, युद्धबंदी, माओवादी संघटना शस्त्र सोडणे या मुद्द्यावरून भूपती संघटनेमध्ये एकटा पडला होता, तेव्हापासून भूपतीच्या आत्मसमर्पणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र भूपती नेमकं आत्मसमर्पण कुठं करणार, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र कुठे करणार याकडे देशातल्या सुरक्षा यंत्रणांचं लक्ष होतं आणि गडचिरोली पोलिसांनी आपल्या पद्धतीनं हे प्रयत्न केले होते। कारण गडचिरोली पोलिसांनी गेली 40 वर्ष माओवाद्यांच्या विरोधात मोठा लढा दिला आहे, मोठा संघर्ष आहे। त्यामुळे हे यश सुद्धा गडचिरोली पोलिसांच्या नावाने नोंदवलं जाण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि त्यात यश आलं। सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे भूपतीने आत्मसमर्पणाच्या संदर्भातल्या जेव्हा गडचिरोली पोलिसांच्या प्रयत्नांमध्ये एक बाब समोर आली तेव्हा भूपतीने असं म्हटलं की महाराष्ट्रात मी आत्मसमर्पण नक्कीच करेन, मात्र मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्षच आत्मसमर्पण करायचं आहे। आणि जेव्हा ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष पोहोचली तेव्हा त्यांनी गडचिरोली पोलिसांचं मोठं यश व्हावं, महाराष्ट्र पोलिसांचं मोठं यश व्हावं आणि महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांची संघटना कमकुवत व्हावी म्हणून त्यांचा मेंदू जो आहे, बौद्धिक चेहरा, त्याला संघटनेतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात होकार दिला आणि आज स्वतः मुख्यमंत्री तातडीने गडचिरोलीत दाखल झाले आहेत। काही वेळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष भूपतीचं आत्मसमर्पण होणार आहे। त्याची पत्नी तारक्काने याच वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण केलं होतं। त्याची वहिनी किशनजीची पत्नी जी आहे सुजाताने अलीकडे तेलंगणामध्ये आत्मसमर्पण केलं होतं। त्यामुळे मल्लोजुला कुटुंबीय जे माओवादी संघटनेत महत्त्वाच्या भूमिकेत होतं ते आता पूर्णपणे यातून बाहेर पडलंय असं म्हणू शकतो। आणि गडचिरोली पोलिसांचं आता मी सगळ्यात महत्त्वाची बाब सांगतो, गडचिरोली पोलिसांनी ज्या पद्धतीने माओवाद्यांच्या विरोधात लढा दिला आहे त्यात गडचिरोली पोलिसांना मिळालेलं हे मोठं यश आहे। कारण अनेक जवानांचे बळी गेले आहेत, अनेक जवान शहीद झाले आहेत। आता गडचिरोली माओवाद मुक्त झाले, आपण म्हणू शकतो देशातला पहिला माओवाद मुक्त जिल्हा गडचिरोली म्हणू शकतो। कारण आज 60 माओवादी आत्मसमर्पण करत आहेत, त्यात बहुतांश माओवादी हे गडचिरोली जिल्ह्यातले आहेत आणि गडचिरोली पोलिसांना पाठबळ एक हिंमत देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी केलेलं आहे। विकास आणि माओवाद विरोधी अभियान या दोन्हीच्या माध्यमातून माओवादाचं उच्चाटन करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी जाहीर केली होती आणि आज त्यात यश आलेलं आहे। महेश, हाच मुद्दा आहे की एखादी अशी चळवळ ही मोठ्या स्तरापर्यंत नेणारा, त्याच्या आखणी नियोजनामध्ये असणारा असा हा भूपती आज शरणागती पत्करतोय, तेही मुख्यमंत्र्यांसमोर, ही मोठी गोष्ट आहे। धन्यवाद महेश, तुर्तास माहिती दिल्याबद्दल। अधिक माहिती घेण्याकरता तुझ्याकडे येत राहू।